तर सध्या बघा मार्केटमध्ये मटारचा सीझन चालू आहे। तर आज आपण बनवूयात मटार पनीर। तर त्यासाठी 200 ग्राम पनीर घेतला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घातला आहे। तर लाल तिखट, हळद आणि मीठ पनीरला या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर पनीर फ्राय करण्यासाठी एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हळद, तिखट आणि मीठ लावलेलं पनीर या तेलावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता पनीर काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये लसूण, आलं, कांदा, टोमॅटो आणि 5 ते 7 काजू घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर मसाला भाजेपर्यंत आपण बाकीचे सुके मसाले एका वाटीमध्ये काढूयात। तर 2 चमचे घट्ट आणि आंबट नसलेलं दही घेतलं आहे। त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचे किचन किंग मसाला घेतलेला आहे। आता मसाले दह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, म्हणजे फोडणीमध्ये घातल्यानंतर ते करपत नाहीत आणि व्यवस्थित भाजतात। तर दही थोडंसं घट्ट आहे म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या दह्यामध्ये हे मसाले छान फेटून घ्यायचे आहेत। तर इथे बघा थोडंसं पाणी टाकून या पद्धतीत पातळ अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत। तर कोणतीही ग्रेव्ही तयार करताना मसाले डायरेक्ट तेलामध्ये न भाजता या पद्धतीने दह्यामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर घालायचे, म्हणजे करपत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात। आता इथे आपला हा मसाला भाजून घेतलेला आहे आणि तो थंड सुद्धा झालेला आहे। तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे। सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेतलं आहे। आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर सुद्धा घातलेलं आहे। तर मटार पनीर मस्त टेस्टी व्हावं यासाठी आपल्याला बटर आणि तेल या दोन्हीचा वापर करायचा आहे। आता तेल आणि बटर व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली पेस्ट घालायची आहे आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर पेस्ट भाजत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, म्हणजे ती पटकन भाजली जाईल। सोबतच यामध्ये आपण हिरवे वाटाणे सुद्धा घालूयात, कारण पनीर आपण फ्राय करून घेतलं आहे आणि हे मटार जे आहेत ते कच्चे आहेत। तर याला भाजायला किंवा शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून फोडणीमध्येच याला आपण घालूयात आणि व्यवस्थित मसाल्यासोबत भाजून घेऊयात, म्हणजे ते पटकन शिजले जातील। तर ही पेस्ट भाजण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण मसाले आपण आधीच भाजून घेतलेले आहेत। तर याला छान तेल सुटलं आहे। आता दह्यामध्ये जे मिक्स करून ठेवलेले मसाले होते ते घालूयात आणि गॅस जो आहे तो बारीक करून याला सुद्धा आपण या फोडणीमध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। तर इथे बघा हे मसाले सुद्धा व्यवस्थित भाजले आहेत, याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये आवडीनुसार गरम पाणी टाकायचं आहे। तर ज्या पॅनमध्ये आपण पनीर आणि मसाला भाजून घेतलेला होता त्यामध्येच मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि आता गरम पाणी या ग्रेव्हीसाठी आपण घालूयात। तर कोणत्याही ग्रेव्ही भाजीसाठी थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करायचा, त्यामुळे ग्रेव्हीची चव जी आहे ती आणखी वाढते। तर पाणी अगोदरच गरम आहे त्यामुळे याला लगेचच उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं पनीर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे आपली ही ग्रेव्ही तयार होते। तर याला 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटांनंतर यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी आणि थोडंसं बटर घालूयात। तर कोथिंबीर, कसुरी मेथी आणि बटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर इथे आपली परफेक्ट अशी मटार पनीरची ही रेसिपी तयार आहे। तर याला आणखी 10 मिनिटांसाठी मी शिजवून घेणार आहे, जेणेकरून तयार झालेली ग्रेव्ही आणखी थोडीशी घट्ट होईल। तर खूप कमी साहित्याचा वापर करून सोप्यात सोपी मटार पनीरची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।